नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये मी प्रियंका पाटील शेळके आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतेय। मी सध्या आहे एका गणेश मूर्ती कारखान्यामध्ये, स्वप्नील आर्ट। खऱ्या अर्थानं भव्य दिव्य गणेश मूर्ती बनवण्याचा हा कारखाना आहे आणि इथे येण्याचं कारण असं की आता गणराया विराजमान होत आहेत। गणरायांचं आगमन धमधडाक्यात चाललेलं आहे। मात्र यंदाच्या वर्षी या गणेश उत्सवामध्ये कुठल्या मूर्त्यांची जास्त क्रेज आहे आणि कशा पद्धतीने मूर्त्या विकल्या गेल्या आहेत, जे निर्बंध हटवलेले होते त्यामुळे मूर्तिकारांना काय समाधान झाले, या सगळ्यावर चर्चा करायची आहे। आणि यंदाचा गणेश उत्सव, या गणेश उत्सवामध्ये वेगळं काय दिसतंय तर या कारखान्यात आल्यानंतर मला तर जास्तीत जास्त जे 22 जानेवारीला आपलं राम मंदिर सुरू झालेलं आहे, राम लल्लाला त्याचं हक्काचं घर मिळालेलं आहे, याचीच कुठेतरी क्रेज या गणेश उत्सवावरती पाहायला मिळते। आणि स्वप्नील आर्ट मध्ये सगळ्यात जास्त याच मूर्त्या दिसतात। आणखी वेगवेगळ्या काही मूर्त्या आहेत त्या देखील बोलणार आहोत। आणि माझ्या सोबत आता आहेत स्वप्नील आर्टचे संचालक प्रफुल्ल लाटणे, ज्यांना उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून अनेक पुरस्कारांनी संबोधलेलं आहे। असे प्रफुल्ल दादा, यंदाच्या वर्षी कोणती क्रेज आहे? यावर्षी जसं की अयोध्येमधील राम मंदिराची निर्मिती झाली, त्यामुळे रामलल्लांच्या रूपातील गणेश मूर्तींची मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। आणि कसं साकारले, अयोध्येला मूर्तीमध्ये कसं साकारण्यात आले, किती आव्हानात्मक होतं या गोष्टी? जसं की प्रत्येक भक्ताला आज रामलल्लांपर्यंत पोहोचता येत नाही, तर आम्ही थोडंसं वेगळ्या माध्यमातून गणेशाच्या रूपातून त्यांना त्यांचं दर्शन घडवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। कशा कशा मूर्त्या घडवलेल्या आहेत? म्हणजे अयोध्या दिसतीये, कुठे आम्हाला रामलल्ला देखील दिसतात, कसं होतं हे बनवताना? तसे तर गणेशाचे विविध रूपे आपण उभे केलेले आहेत, की जसं नंदीवर बसलेले शंकर अवतार आहेत, तारदेवचे राजा, चिंतामणी, लालबाग राजा, दगडूशेठ। त्याचप्रमाणे यावर्षी आपण थोडंसं बॅलन्सिंग गणेश म्हणून एक थोडंसं मुंबई पॅटर्न या टाईप आपण काही मूर्त्यांची निर्मिती तयार केलेली आहे। बॅलन्सिंग मूर्त्यांबद्दल बोललं गेलं तर जरा सोशल मीडियावरती तुम्हीच बनवलेला एक शंखावरती उभे असलेले विराजमान गणेश मूर्ती आम्हाला पाहायला मिळतेय। कसं आव्हानात्मक होतं आणि किती दिवस लागले हे सगळं बनवायला, काय सांगाल त्या गणेश मूर्तीबद्दल? खूप आव्हानात्मक काम होतं ते, की 21 फुटाची मूर्ती फक्त एका पायावर उभी करणं हे खूप मोठं आव्हान होते। की त्यामध्ये रस्त्यामधून तिचा प्रवास आला, रस्त्यामधील दुरावस्थेमुळे झालेले खड्डे, त्यामध्ये तिचा बॅलन्स होणे, त्याच प्रकारे व ती मूर्ती सुरक्षितपणे ते मंडपापर्यंत पोहोचणे, असे खूप आव्हानं होते। या मूर्तीला बनवण्यात जवळपास आम्हाला 15 दिवसाचा कालावधी हा संपूर्ण लागला। काही निर्बंध हटवलेले आहेत, मूर्तिकार म्हणून काय समाधान वाटतंय? निश्चित मी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो की आज निर्बंध हटवल्यामुळे थोडासा आम्हाला सुद्धा कामाला उत्साह आणि जोश आलेला आहे। आणि जसं की निर्बंध हटले की मंडळांचा सुद्धा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आला। आतापर्यंत किती विक्री झाली असेल, काय अंदाज आहे? कसा आहे गणेश उत्सव, कसा आहे यंदाच्या वर्षी? गणेश उत्सव खूप मोठा जल्लोषात आहे यावर्षी। सार्वजनिक गणेश मूर्ती ह्या आपल्या स्वप्नील आर्ट्स मधून जवळपास 100 ते 120 मूर्त्या कारखान्यातून दिल्या जातात। आणि खऱ्या अर्थानं गणेश उत्सव यंदाच्या वर्षी जल्लोषात आहे, धूमधडाका सुरू आहे। आणि जसा धूमधडाका निवडणुकांचा देखील आहे आणि त्यामुळे आणखी गणेश उत्सव किंवा गणेश मंडळ अत्यंत खुश आहेत आणि सरकार देखील मूर्तिकारांनाही सहकार्य करत आहे। प्रफुल्लजी, अनेक मूर्तिकार, उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि नेहमी नाविन्यपूर्ण तुमच्या मूर्तींमध्ये असतं, वेगळं काहीतरी करत असतात। या गणेश उत्सवाच्या निमित्तानं काय सामाजिक संदेश द्याल? सामाजिक संदेश देणं असे की श्री गणेश बाप्पाने सर्वांना सुखी, समाधानी, निरोगी, आरोग्यदायी आयुष्य देव। थोडेसे गणेश उत्सवाच्या खूप शुभेच्छा सर्वांना। राम लल्लाच्या रूपातली ही गणेश मूर्ती तुम्ही पाहत असाल आणि ज्या पद्धतीनं स्वप्नील आर्ट मध्ये अयोध्याची जी नगरी आहे ती रेखाटलेली आहे गणेश मूर्तीच्या रूपानं, एक आगळा वेगळा गणेश उत्सव आपण साजरा करतोय। आणि यंदाच्या वर्षी कुठल्याही मापदंड नाहीयेत किंवा मूर्त्यांना ज्या उंची आहेत, गगनाला भिडणाऱ्या उंची आहेत। मात्र हे सगळं करत असताना नगर शहरामध्ये जर मोठ्या प्रमाणात तुम्हाला गणेश उत्सव करायचा असेल, मोठ्या मूर्त्या आणायच्या असतील, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे तुमच्या डोक्यावरती असणारं विविध तारांचं जे काही जाळं आहे ते जाळं तुम्हाला सांभाळायचं आहे। कारण मोठ्या गणेश मूर्त्या आपण घेऊन जाताना, मिरवणूक करताना कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी विजेचा कुठलाही धोका निर्माण होणार नाही किंवा अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे।
सर्वांनी गणेश उत्सव साजरा करत असताना काळजी घ्यायची आहे आणि गणराया आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो ह्याच आम्ही शुभेच्छा देतोय। तुर्तास मी ते थांबते, धन्यवाद।